जरांगे यांच्या भूमिका सतत अशा काय राहिलेल्या आहेत, इतक्या आक्रमक काय राहिलेल्या आहेत? जरांगेंनी अजून तसं जाहीर केलेलं नाही केव्हा आंदोलन करणार, काय करणार, किती टोकाचं करणार. कारण आतापर्यंतची त्यांची आंदोलनं ही अतिशय प्रभावी आंदोलनं आहेत. ज्या काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपाला आणि एकंदरीतच महायुतीला चांगलं यश मिळालेलं आहे. मोठ्या निवडणुका विधानसभा किंवा लोकसभा अशा कुठल्या येत्या 2 वर्षात होणार नाहीये. आणि त्यामुळे या निवडणुका होताना अगदी 100% बिनविरोध होतील का याविषयी माझ्या मनात शंका आहे. आणि त्या नेत्यांच्या फॉलोअर्सनी म्हटलं की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावाचं आम्हाला वाटतं, तरी अजित पवारांना जसं भान होतं तसं एकनाथ शिंदेंना आहे की आत्ता येणाऱ्या 29च्या निवडणुकीपर्यंत तरी फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच लढतील असं भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या नेत्यांनी वारंवार स्पष्ट केले. तिथे सत्ता बदल होईल अशी घटना आत्ता तरी महाराष्ट्रात घडताना दिसत नाही. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं स्वागत करतो. मंडळी, राजकारणाचे विविध पैलू विविध पद्धतीने घडत असतात. अनेक गोष्टी घडत असतात. त्या गोष्टी ज्या तातडीने घडतात किंवा मधल्या काळामध्ये जे काय आता गेल्या आठवडाभरामध्ये घडलेले आहेत याच्यावरती आपण आढावा घ्यायचा प्रयत्न करतो किंवा त्या राजकारणाचे अर्थ काय आहेत किंवा घडलेली घडामोड जी आहे त्याचे नेमके अर्थ काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आत्ताच्या घडीला राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्याच्या मागे नेमके अर्थ काय दडलेले आहेत, 2 वाक्यांच्या मधलं नेमकं काय दडलेलं आहे, त्यांना नेमकं काय सांगायचं आणि ते काय सांगतायत हे देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र व्हायला लागलेली आहे. ती कधी नव्हती अशातला काही भाग नव्हे, परंतु महायुतीला आता राज्यामध्ये इतकं मोठं बहुमत मिळाल्यानंतर देखील आता मुख्यमंत्री कोण अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे. मुख्यमंत्री कोण म्हणजे तांत्रिकदृष्ट्या तसं काही झालेलं नाही आता, मात्र ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण प्रत्येकाला इथे भले त्यांची आमदारांची संख्या कमी असली तरी सुद्धा मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडायला लागलेली आहेत आणि ही स्वप्न सत्यात आणण्याकरता त्यांचे सत्याच्या घडीला प्रयत्न सुरू आहेत. मग ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार असू दे किंवा तिकडे शिवसेनेचे एकनाथ शिंदे असू देत, त्यांचे समर्थक त्यांच्या मागे लागलेत आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागे त्यांची स्पर्धा लागलेली आहे. हे एकीकडे घडत असताना अनेक वर्ष रखडलेली म्हणजे साधारणपणे गेली 4 वर्षापेक्षा अधिक काळ रखडलेली विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून यायच्या सदस्यांची निवडणूक जाहीर झालेली आहे. आणि तिसरं, जरांगे पाटील जे इतके दिवस शांत होते, मराठा आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा नव्यानं आंदोलन करण्याची धमकी दिलेली आहे, इशारा दिलेला आहे. आता हा इशारा नेमका काय सांगतो, ते कशासाठी इशारा देत आहेत, त्याच्या मागे त्यांची भूमिका काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अर्थातच त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, सुरुवात करूया आपण जरांगेंच्या आंदोलनापासून. कारण जरांगेंनी अनेक आंदोलनं केली, अनेक उपोषणं केली. पहिल्यांदा जे प्रसिद्धीच्या झोतामध्ये आले ते त्यांच्यावरती झालेला जो लाठीमार होता किंवा त्यांच्या आंदोलकांवरती झालेला लाठीमार होता आणि त्याच्यानंतर बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे त्यांना तातडीने ट्रान्सफर करण्यात आलं आणि ह्यानंतर मनोज जरांगे त्यांचं आंदोलन खऱ्या अर्थाने सुरू झालं किंवा ते विशेषतः चर्चेमध्ये आले. आता मुख्यमंत्री स्वतः त्यांना जरांगेंना तिथे जाऊन भेटले अंतरवाली सराटीमध्ये आणि मग जरांगेंना असं वाटलं की कदाचित माझं महत्व इतकं मोठं आहे की मी जे सांगेन ते सरकार ऐकेल आणि त्यानंतर त्यांची आंदोलनं सगळी वाढत गेली. मराठा आरक्षणासाठी अनेक मोर्चे निघाले होते, मात्र या मोर्चामध्ये कधी कशाही पद्धतीची दगडफेक झाली नाही, हिंसक आंदोलनं झाली नाही, काही नाही. मात्र जरांगेच्या काळामध्ये, जरांगेच्या या सगळ्या प्रकरणामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये हिंसा झाली आणि मग जरांगेंनी जी उपोषणं केली त्याच्यावरती आरक्षणाची सरकारने त्यांना प्रॉमिस केली किंवा त्यांना ज्या काही वायदे केले हे वायदे कागदपत्रांवरती दिसले नाहीत असं त्यांचा आरोप होता आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा उपोषण करत राहिले, आंदोलन करत राहिले. आता शेवटी सगळ्यात जे मुंबईमध्ये आंदोलन झालं यानंतर त्यांचा जो म्हणणं होता हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा, त्या संदर्भातला शासन निर्णय निघाला आणि मग ते शांत बसले. या मधल्या काळामध्ये किती लोकांना दाखले दिले गेले, किती लोकांना रोजगार मिळाले, नोकरी मिळाली असा विषय निघाला आणि पुन्हा एकदा त्यांनी सरकार व्यवस्था ठप्प झालेली आहे, सरकार व्यवस्था काम करत नाही अशा पद्धतीचा आरोप करत पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय, धमकी दिलेली आहे. नोकरीमध्ये ते आरक्षण मागता आहेत. आता मला सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला हा विचारा असा वाटतो की एकंदरीत जरांगे यांच्या भूमिका सतत अशा काय राहिलेल्या आहेत, इतक्या आक्रमक काय राहिलेल्या आहेत, एक. आणि दुसरा मुद्दा,
ज्या नोकरी करतात ते भांडू इच्छितात, अशा नोकऱ्या सरकारी राहिल्यात किती मुळात? नाही, मूलतः हे लक्षात घेतलं पाहिजे, की जरांगेंची आंदोलनं वारंवार झाली आणि मराठा सकल क्रांती मोर्चे जे निघाले ते 14 ते 19 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना 50च्या वर म्हणजे 55-56 मोर्चे निघाले लाखालाखांचे. त्यानंतर उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री झाले त्यावेळेला काही म्हणजे मोर्चा निघाल्याचं ऐकिवात नाही फारसं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हाही तितक्या प्रमाणात आंदोलनं झाली नाहीत. आणि आता परत एकदा जरांगेंचं आंदोलन झालं. मग राधाकृष्ण विखे पाटलांची सब कमिटी नेमली आणि ते मुद्देही बरोबर आहेत, की हैदराबाद गॅझेटियर लागू करावं. त्याचं कारण असं, की मुळामध्ये जी नोंदी आहेत, आता आपल्याला हे माहिती आहे, की जरांगे हे मराठवाड्यातनं येतात आणि मराठवाड्याचा बराचसा भाग निजामाच्या राजवटीत होता आणि मग ते जे हैदराबाद गॅझेटच्या नोंदी आहेत, त्या नोंदींचा विषय खरं तर मराठा समाजापुरता होता. पण सर्व महाराष्ट्रातल्या सर्व भागातल्या म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असेल, या सर्वच भागातल्या आणि मुंबई भागातल्या सगळीकडच्या मराठ्यांचं पुनर्निरीक्षण करायचं आणि याद्या अप टू डेट करायच्या. अशा प्रकारची पावलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पावलं टाकली गेली आणि निर्णय घेतले गेले. म्हणजे जरांगेंच्या एका मधल्या आंदोलनात जे एकनाथ शिंदेच्या काळात झालं आणि ते नवी मुंबईपर्यंत आले होते. त्यांना त्यावेळेला नवी मुंबईच्या इथेच थांबवण्यात आलं होतं. त्याच्यानंतरचं आंदोलन फडणवीस असताना झालं, की जे आझाद मैदानच्या इथं झालं आणि मग आपण पाहिलं, की मुंबईमध्ये व्हीटी स्टेशनवर त्याच्यानंतर नरिमन पॉईंटच्या एरियात शेतकरी आंदोलनाला आलेले दुपारी क्रिकेट खेळतात, मुंबई ठप्प झाली वगैरे, वगैरे. तर या सगळ्या आंदोलनानंतर राधाकृष्ण विखे पाटलांची सब कमिटी झाली आणि यापूर्वी राणांची कमिटी पूर्वी होती. मग आता राधाकृष्ण विखे पाटलांची या गॅझेटियरच्या संदर्भात झाली आणि हैदराबाद गॅझेटच्या नोंदी ज्या आहेत त्या अपडेट करायच्या असं ठरलं. आता हैदराबाद गॅझेटच्या नोंदी मुख्यत्वे मराठवाड्याला लागू आहेत, कारण मराठवाड्याचा भाग हैदराबादच्या निजामाच्या अंडर होता. त्यामुळे त्या लागू झाल्यानंतर आता जरांगे असं म्हणतायत, की साताऱ्याचं सुद्धा अपडेट करा नोंदी म्हणून. तर सातारा जिल्ह्यामधल्या नोंदी अपडेट कराव्यात किंवा नाही कराव्यात आणि मग ते लागू करायचं का नाही करायचं का? त्याचं कारण असं, की कुठल्याही नोंदी म्हणजे जातीच्या नोंदी असतील, धर्माच्या नोंदी असतील, जनगणनेच्या नोंदी असतील, तर आपल्याकडे जनगणना 41 साली जात न्याय ब्रिटिशांनी केली त्यानंतर झालेली नाही. त्यामुळे जातीच्या नोंदीचा घोटाळा आहे आणि ओबीसीची संख्या नेमकी किती? तर मुळामध्ये मंडल कमिशन ज्यावेळेला व्ही-पी सिंगांनी आणलं, त्या काळामध्ये जनगणना ओबीसीची जी काही केली गेली, त्यानुसार ते आरक्षण दिलं गेलं आणि त्याच्यामध्ये ठोस पुरावे आत्ता उपलब्ध नसल्यामुळेच जरांगे जे आंदोलन करतायत आणि ज्या निजामांच्या नोंदी मागतायत, तर मराठा समाजाला ते आरक्षण मिळावं ओबीसीचं किंवा त्याप्रमाणे हा जो दावा आहे तो लॉजिकली बरोबर आहे. पण त्या नोंदी तपासाव्या लागतील, त्या प्रत्येकाच्या बघाव्या लागतील. दुसरी गोष्ट अशी, की काही ठिकाणी जसं मतदार यादीमधले घोळ आहेत, तसे या जातीच्या संदर्भात ते सुद्धा लोकांनी फायदे वेगवेगळ्या प्रकारचे घेतलेले असू शकतात. तर ते सगळे तपासावे लागणार आहेत म्हणून त्याला वेळ लागतो. आत्ताचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे, की मागच्या वेळी फडणवीस सरकारने जे काही निर्णय दिले, त्याच्यामध्ये आम्ही समाधानी होतो आणि ते आंदोलन मागे घेतलं. पण ब्युरोक्रेसी काम करत नाही, नोकरशाही काम करत नाही आणि त्यामुळे आम्हाला परत आंदोलन करावं लागेल. म्हणजे ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत, त्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करावं लागेल. लोकशाहीमध्ये कोणालाही आंदोलन करायचा अधिकार आहे आणि सरकार त्यांचं हँडल कसं करतं आंदोलन हे आता बघावं लागेल. त्यामुळे जरांगेंनी अजून तसं जाहीर केलेलं नाही केव्हा आंदोलन करणार, काय करणार, किती टोकाचं करणार. कारण आत्तापर्यंतची त्यांची आंदोलनं ही अतिशय प्रभावी आंदोलनं आहेत आणि त्यांनी स्वतःचं म्हणजे घरदार विसरून स्वतःच्या प्राणपणाला लावून यापूर्वी आंदोलनं केलेली आहेत. तर आता अण्णा हजारेंच्या बाबतीत जसं झालं, केजरीवाल जसं सत्तेत गेले, तसं जरांगे पाटलांची आंदोलनं आत्तापर्यंतची यशस्वी झालेली आहेत. मागच्या वेळेला त्यांना हैदराबाद गॅझेटचा शब्द मिळाला. राधाकृष्ण विखे पाटलांच्या कमिटीने त्याचा तोडगा काढला. तो जरांगेंनी मान्य केला. त्याचा मसुदा तयार केला गेला. त्यामुळे आत्ताचं त्यांचं आंदोलन जे आहे ते आरक्षणाचं नसून त्याच्या अंमलबजावणीचं आहे. सरकारने जी काही मागणी मान्य केली त्याच्या अंमलबजावणीचं आहे. आता आपल्याला हे माहिती आहे, की धरणग्रस्तांचे जे प्रश्न आहेत ते 100 वर्ष चालू आहेत. आणि सरकार दरबारी म्हणजे प्रश्न चालू राहायला पाहिजेत का? अजिबात नाही. प्रश्न सुटलेच पाहिजेत. परंतु प्रश्न सोडवताना सरकारी यंत्रणा जी अंमलबजावणी करते, तर सरकारी काम आणि 6 महिने थांब, त्या पद्धतीने ती अतिशय धीमागतीने होत असते. त्यामुळे आताचं आंदोलन हे आरक्षणाच्या मुद्द्याचं नसून, जे मान्य केलं त्याच्या अंमलबजावणीचं आहे. त्यामुळे अंमलबजावणीच्या पातळीवर सरकारी दिरंगाई झाली, तर काय होईल? तर कुठल्यातरी 2-4 बाबूंवर कारवाई होईल आणि तुम्ही का नाही काम केलं, मेमो निघेल, काही मिळेल. अहो, सरकारच्या यंत्रणेमधला माणूस एखाद्या भ्रष्टाचारात किंवा अन्य गैरव्यवहाराच्या आरोपात सस्पेंड होतो. 6 महिने निम्म्या पगारावर थांबतो आणि परत येतो आणि नंतर निर्दोष सुटतो. मग त्यामुळे मधला फरकही नंतर मिळतो. तसं आरक्षणाची अंमलबजावणी त्वरेने केली नाही का? काय-काय पावलं उचलली? तर सरकारी यंत्रणा कागदपत्र तयार करण्यात माहीर असते.
त्यामुळे मागच्या आंदोलनापासून आतापर्यंत आम्ही काय काय नोंदी केल्या, किती जटिल काम आहे, याच्या आधार ते पुरावे ते सादर करतील उद्या. पण जरांगे यांनी आंदोलन करण्याची गरज आहे, तरच त्यांना आंदोलनाचे फायदे मिळतील. कारण यापूर्वीच्या आंदोलनातलं आश्वासन सरकारने पूर्ण केलं नाही, याचा तर सरकारी यंत्रणा काम करत नाही, हा त्यांचा आरोप आहे. मग काम काय केलं हे आता सरकार सांगेल. त्यामुळे आंदोलनाची वेळ येईल का नाही त्यांच्यावर मला माहित नाही. पण आंदोलन झाल्याशिवाय म्हणजे मूल रडल्याशिवाय आई पाजायला घेत नाही, तसं कुठल्याही समाजाला त्याचे हक्क आंदोलन केल्याशिवाय मिळत नाहीत. अशा परिस्थितीत आपण येऊन ठेपलोय. म्हणजे रिक्षावाले असोत, पीएमटी वाले असोत, एसटी वाले असोत, नाहीतर एखाद्या समूहाचे जनमानसातल्या एखाद्या जातनिहाय समूहाचे लोक असोत. तसं जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. निजामकालीन नोंदी आहेत त्या मराठवाड्यापुरत्या आता त्यांनी कमिटीने केलंय काम. साताऱ्याच्या करण्यासाठी परत काही तोडगा निघतो का आणि त्याच्यावर सरकार कसं हँडल करतं हे आपल्याला येणाऱ्या काळात बघायला लागेल. पण त्यांच्यावर आंदोलन करायची वेळ येईल का? मग त्याच्यात संकटमोचक गिरीश महाजन जाऊन भेटतील का? मग सरकार काय तोडगा काढतं? मग कलेक्टर त्यांना भेटतील का तिकडे जरांगेंना? आणि पूर्वीचे जे काही लाठीमार वगैरे झाले तशी काळजी घेऊन त्या टोकाचं आंदोलन करावं लागणार नाही अशी काळजी सरकार घेईल का? हे दोन्ही बाजूने बघावं लागेल. त्यामुळे आता असं निश्चितपणे सांगता तुम्ही येत नाही. त्यांची जी मागणी आहे ती बरोबर आहे. पण त्या मागणीचं अंमलबजावणीची मागणी आहे. ती प्रभावी व्हायला पाहिजे यात कोणाच्या मनात शंका असायचं कारण नाही. बरोबर आहे. तुम्ही म्हणालात मागणी योग्य आहे, आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र मुद्दा असा येतो की याच्यामध्ये आरक्षण जे मागितलेलं आहे ते नोकरी आणि शिक्षण या दोन्हीमध्ये मागितलेलं आहे. मुळात सरकारी नोकऱ्या आता शिल्लक किती राहिलेल्या आहेत असा प्रश्न खुद्द मराठा समाजामधलेच काही तरुण उपस्थित करताना दिसत आहेत. मग हे सगळं आंदोलन करून ते केवळ आरक्षणाकरता आंदोलन करण्यापेक्षा आज जे इतर ज्वलंत प्रश्न आहेत म्हणजे अधिकाधिक नोकऱ्या उपलब्ध व्हाव्या, महागाई आहे, या सगळ्या विषयावरती आंदोलन करावं असं मराठा समाजातल्या काही तरुणांचं म्हणणं आहे आणि तसं ते समाज माध्यमांवरती व्यक्त देखील होताना करतात आपल्याला ते दिसतं आहे. तर एकंदरीतच नोकऱ्या ज्या प्रमाणामध्ये शिल्लक राहिलेल्या नाहीत त्याचा फायदा म्हणजे त्या गोष्टीचा जो विपरीत परिणाम आहे हा या आरक्षण मिळण्याने होणार आहे का? म्हणजे आरक्षण मिळेल पण उद्या नोकऱ्या मिळणार नाहीत, मग त्याचा फायदा काय होईल? ते दोन गोष्टी अशा आहेत की एकीकडे हा इलेक्शन इश्यू पण होतो आरक्षण हा. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे राजकीय दृष्ट्या. म्हणजे कुठेतरी एखाद्या समाजाच्या सेंटिमेंट असतात, की हे सरकार आमच्या बाजूचं आहे का? हे सरकार आमच्या बाजूचं नाही का? म्हणजे अनेक विषयांमध्ये आपल्याला हे अप्लाय करता येतं. म्हणजे तुम्ही म्हणताय तो मुद्दा आहे तो मूलभूत आहे, की सरकारी नोकऱ्या राहिल्यात किती मुळात किंवा शिक्षणातलं आरक्षण. म्हणजे आज मराठा समाजाच्या मुलांना शिष्यवृत्त्या मिळाव्यात, त्याच्यानंतर परदेशी शिकता यावं, त्याच्यानंतर शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं याच्यासाठी सारथी संस्था काम करतीच आहे. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने जी संस्था काढली ज्याचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे. त्यांनी खूप लक्षणीय काम केलं आणि त्यातनं युपीएससी मध्ये म्हणजे आय-ए-एसच्या परीक्षेत पण मराठा समाजाची मुलं आता आलेली आहेत मोठ्या प्रमाणात. एमपीएससी मध्ये तर झळकतातच आहेत यादीमध्ये. त्यामुळे मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सारथी संस्था जे काम करते ते अतिशय वाखाणण्यासारखंच आहे. म्हणजे त्या संस्थेमार्फत सरकारने काम ऑलरेडी सुरू केलंय. पण ते कधी स्थापन झालंय तर ते गेल्या 10-12 वर्षातच चालू झालंय. म्हणजे 14च्या नंतरच फडणवीस असताना आणि त्या पुढच्या काळातच सारथीची स्थापना झाली. जसं आपल्याकडे महाज्योती आहे, बार्टी आहे. म्हणजे दलित आदिवासींसाठी आणि यांच्यासाठी संस्था आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी आहे. तर तसं बार्टी आहे, महाज्योती आहे, की महात्मा फुल्यांच्या नावाने आहे. तर ओबीसी समाजासाठी. तसं मराठा समाजातल्या मागे राहिलेल्या लोकांसाठी सारथी संस्था काम करते आणि त्यातनं शिष्यवृत्त्या मिळणं, यूपीएससी करण्यासाठी मार्गदर्शन मिळणं, काउन्सिलिंग होणं, त्याच्यानंतर ट्युशनच्या फिया भरल्या जाणं किंवा परदेशी शिकायला शिष्यवृत्ती मिळणं. असे अनेक उपक्रम त्यातनं होतात, ज्यातनं काही पावलं उचलली गेली आणि मराठा समाजातल्या अनेक तरुणांना फायदा मिळाला. हा एक भाग. दुसरीकडे नोकऱ्यांचं तुम्ही जे म्हणताय, सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण हळू कमी होत चाललं आपल्याला माहिती आहे. कंत्राटदारी किंवा कॉन्ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून माणसं नेमण्याचं सगळीकडे चालू आहे. म्हणजे कंत्राटी नोकऱ्या वाढल्यात. पण ज्या काही नोकऱ्या सरकारच्या पातळीवर उपलब्ध होतील, त्याच्यामध्ये या मोठ्या समूहाला, लोकसमूहाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही जरांगेंची भावना बरोबर आहे. कारण मराठा समाजामध्ये आपण म्हणतो, की मराठा समाजाने सत्ता गाजवली महाराष्ट्रावर अनेक वर्ष. शिवाजी महाराज देखील छत्रपती शिवराय यांना कुठल्याही जातीत नाही पाहिलं पाहिजे, पण मराठा समाज हा लढवय्या समाज आहे. मग त्यांनी का आरक्षण मागावं? असं नाहीये. बहुसंख्य जे स्मॉल लँड होल्डिंग किंवा अतिशय अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांची काही परिस्थिती चांगली नाही. म्हणजे ऊस पिकवणारे किंवा धनाढ्य शेतकऱ्यांची संख्या म्हणजे कुठल्याही समाजात श्रीमंतांची संख्या मुठभरच असते, कुठल्याही जातीत. फार कमी समाज असतील ते, की एखादी अख्खी जातच श्रीमंत आहे प्रचंड, हे कमी असतं. त्यामुळे मराठा समाजामध्ये अल्पभूधारक गरीब शेतकरी आहेत. आजची युद्धजन्य स्थिती या सगळ्यातनं जी हलाखीची परिस्थिती सगळ्याच समाजाची आहे. त्यात गरीब मराठा वर्गाच्या समाजाची जी स्थिती आहे त्यासाठी जरांगे भांडतायत आणि ते योग्य आहे. फक्त सरकारी नोकऱ्या ज्या काही उपलब्ध होतील त्यात आमचा टक्का वाढवून मिळावा ही त्यांची धारणा योग्य आहे. फक्त
मराठा समाजाने किंवा कुठल्याही लोकसमूहाने फक्त सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता शिक्षणाची कास धरायला पाहिजे. शिक्षणाबरोबर जे प्रगत ज्ञान आणि तंत्रज्ञान, विज्ञान तंत्रज्ञानातलं स्किल सेट्स आहेत, एआय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, या इथपर्यंतच्या सगळ्या विद्यांमध्ये कौशल्य किंवा स्किल सेट्समध्ये आपण पारंगत व्हायला पाहिजे, ते शिकलं पाहिजे. तरच जगाच्या बाजारपेठेत आपण उभं राहू शकतो. यासाठी करायची गरज आहे. पण आपण असा सल्ला जरांगेंना किंवा तुम्ही म्हणता जसं मराठा समाजातले इतर जे नेते आहेत, की ते इतर विषयावर आंदोलनं करा म्हणतात, महागाईपासनं. तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठला इश्यू घ्यायचा याचा अधिकार आहे. जरांगे प्रामुख्याने आरक्षणासाठी भांडतायत आणि तो मुद्दा त्यांनी सोडलेला नाही. हेही कौतुकास्पद आहे, हे मुद्दाम सांगायला हवं. म्हणजे त्यांच्या कुठल्याही इंटेन्शन विषयी शंका घ्यायचं कारण नाही. ते राजकीय आरोप करतात. फडणवीसांवर आत्ताही त्यांनी राजकीय आरोप केलेत. पण ते फक्त फडणवीसांवर करतात असं नाही. म्हणजे फडणवीसांवर बऱ्याचदा त्यांनी केलेले दिसतात आपल्याला. परंतु त्याच्या मागचा त्यांचा हेतू लक्षात घ्यायला पाहिजे आणि राजकीय आरोप फडणवीसांवर त्यांनी केल्याने फार प्रचंड परिणाम होईल असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की शरद पवारांसारखा विरोधक आज फडणवीसांच्या विरोधात आहे. उद्धव ठाकरेंसारखा विरोधक आहे. अख्खी काँग्रेस आहे. त्याच्यात जरांगेंनी काही राजकीय आरोप केला मराठा समाजाला टार्गेट करून, तर प्रचंड मोठा परिणाम होईल असं मला फारसं वाटत नाही राजकीय दृष्ट्या. पण जरांगेंच्या आंदोलनाबद्दल काही हेतूविषयी शंका घ्यायचं कारण नाही, हेही तितकंच खरं. आणि मराठा समाजाला नोकऱ्या सरकारी कमी जरी मिळाल्या, तरी ज्या काही मिळतील त्यात त्यांचा शेअर त्यांना मिळाला पाहिजे, हेही आपण आवर्जून सांगायला हवं. निश्चितपणे आपण हे आंदोलन करण्याची वेळच त्यांच्यावरती येणार नाही अशी आपण अपेक्षा बाळगूया. त्याच्यानंतर पुढे थोडंसं सरकायचं तर विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आजच जाहीर झालेल्या आहेत. 16 जागांसाठी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच 9 जागांच्या निवडणुका पार पडलेल्या होत्या. साधारणपणे 35 ते 37 जागा विधान परिषदेच्या अनेक काळापासून रिकाम्या राहिलेल्या आहेत. एकूण सदस्य संख्या आहे 78 आणि त्यात पुन्हा जवळपास निम्म्या जागा रिकाम्या राहिलेल्या होत्या. त्यामुळे उर्वरित त्याच्यावरती गेले काही वर्ष विधान परिषदेची अधिवेशनं भरतायत आणि अत्यंत कमी संख्येमध्ये सगळा तो कारभार चाललेला होता. अर्थात त्याच्याकरता ओबीसी आरक्षण हा एक महत्वाचा मुद्दा होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या, त्याच मुद्द्यामुळे हे देखील लक्षात घेणं आवश्यक होतं आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मधून निवडून जायच्या 16 जागांसाठी आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 25 तारखेपासून त्याचं अर्ज भरण्याची तारीख सुरू होते आणि पुढच्या महिन्यामध्ये 17-18 तारखेपर्यंत ते निवडणुका झाल्याच तर त्याचं मतदान होईल. मात्र आता या निवडणुका बिनविरोध होतील, होणार नाहीत बलाबल, कारण आत्ताच्या घडीला ज्या काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपाला आणि एकंदरीतच महायुतीला चांगलं यश मिळालेलं आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील याबद्दल काही शंका नाही. मात्र एकंदरीत ही जर परिस्थिती पाहिली तर या निवडणुका बिनविरोध होतील की होणार नाहीत, तुमचं काय नेमकं मत आहे? मला असं वाटतं की या पूर्णपणे बिनविरोध होतील अशी शक्यता कमी वाटते. कारण काय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमधले मतदार मतदान करणार आहेत आणि त्याच्यामध्ये जसं आपण बघतो की समजा विधानसभेच्या आमदारांमधनं निवडायचं असेल तर आपल्याला माहिती असतं एवढे एवढे आमदार आहेत या पक्षाचे आणि त्यात मतं फुटली तर कुठे फुटू शकतात. मग कोटा किती मताचा आहे तर 23 मतांचा कोटा होता. आपल्याला माहिती आहे 7 जागा येण्याची क्षमता भाजपची आहे, 5 जागा यायची आहे. तर ते तेवढेच उभे करतात. म्हणजे त्याला स्कोप कमी असतो एकूण फाटाफुटीला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या शहरांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व बदलले आता महापालिकेच्या निवडणुकांनंतर आणि सगळीकडे भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावर निवडून आला तर त्यांची पक्षीय ताकद वाढलेली आहे. त्यामुळे त्यांचं रिप्रेझेंटेशन वाढेल हे कोणालाही शंका नाही आणि म्हणूनच कदाचित आता हा एक्झरसाइज होताना या 16 जागा आणि नंतरच्या रिक्त जागा हे हळूहळू सगळ्या भरण्याकडे कल दिसेल. कारण आता मोठ्या निवडणुका विधानसभा किंवा लोकसभा अशा कुठल्या येत्या 2 वर्षात होणार नाहीये आणि त्यामुळे या निवडणुका होताना अगदी 100% बिनविरोध होतील का याविषयी माझ्या मनात शंका आहे. त्यामुळे जेवढे उमेदवार आहेत तेवढ्याच जागा अर्ज भरले जातील असं नाही. कुठेतरी एखाद दुसरा पुढे मागे येऊ शकतो आणि मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधले मतदार जे आहेत त्यांच्या मतांची किंमत, त्याचं कॅल्क्युलेशन. आता हे कसं होतं राजकीय परिपक्वता आणि राजकारणाच्या दृष्टीने मोठे नेते कुठल्या पक्षाकडे आहेत. आपल्याला माहिती आहे काँग्रेसमध्ये आज तशी निर्णायक अवस्था स्टेट लेव्हलला झालेली आहे. अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार या अध्यक्ष आहेत. पण ह्या सगळ्या विधान परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणामध्ये तसा त्यांचा अनुभव तितकासा जितके मुरब्बी अजित पवार होते तितका नाही. बाकीचे नेते आहेत त्यांच्याकडे मार्गदर्शन करायला. शरद पवार हे या निवडणुकीतले अतिशय मुत्सद्दी नेते आहेत पण त्यांचा पक्ष कमकुवत झालाय. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा पक्ष सगळीकडेच मार्जिनलाइज झालाय. एकनाथ शिंदेचा पक्ष तसा स्ट्रॉंग आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात नगर परिषदांच्या निवडणुकात ते भाजपच्या नंतर 2 नंबरला राहिले होते. अजित पवार 3 नंबरला गेले होते. त्यामुळे हे सगळी गणितं लक्षात घेऊन त्या निवडणुका होणार आहेत.
अर्थात ऍडव्हान्टेज भारतीय जनता पक्ष असा त्याच्यात असणार आहे. त्यामुळे बिनविरोध जर केली विरोधकांनी, चमत्काराने की आमच्या जागा इतक्या निवडून येऊ शकतात हे लक्षात घेऊन तेवढे केले, तर कदाचित बीजेपी त्याच्यामध्ये काही अग्रेशन करणार नाही असं मला वाटतं. पण जर तसं नाही झालं, आगळीक केली गेली, याच्यामध्ये तर याच्यामध्ये मात्र निवडणूक होऊ याच्यामध्ये शकते मला काही दुसरा ठिकाणी. प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये मला थोडासा वेगळा विषय जावासा वाटतो की बिनविरोध होणार नाहीत हे ठीक आहे, कारण प्रत्येकजण आपापली ताकद आजमावायचा प्रयत्न करतो. मात्र महायुतीमध्ये अंतर्गत भांडण लागण्याची शक्यता कितपत जास्त दिसते? कारण आपण पाहिलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीच्या लढाया झालेल्या होत्या, कारण विरोधी पक्ष समोर कमजोर होता. मग अशा वेळेला आत्ताच्या घडीला या निवडणुकांमध्ये देखील महायुती आपसात लढणार नाही याची काही शाश्वती आहे? नाही, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या जागांमध्ये म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं उमेदवार आता निवडून द्यायचे, म्हणजे समजा आपल्याला संभाजीनगरमधनं द्यायचंय, जळगावमधनं द्यायचंय किंवा पुण्यामधनं द्यायचंय, मुंबई उपनगर आपल्याला माहिती आहे जिल्ह्याचं कॉन्स्टिट्यूशन. तसं मी समजा पुण्यातला नागरिक म्हणजे वर्षानुवर्ष पुण्यात राहिलोय. तर पुण्यामध्ये शिवसेनेचा आता एकही नगरसेवक नाहीये. म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटाचा. ठीक आहे. शिवसेनेच्या पूर्वी म्हणजे त्यांची ताकद 10-15च्या वर नाहीच आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं निर्विवाद वर्चस्व गेल्या 2 निवडणुका इथं आहे. त्यामुळे इथे त्यांच्याकडनं फार गडबड केली जाणार नाही, कारण त्यांचा प्रतिनिधीच नाहीये मतदान करायला. तसं प्रत्येक महापालिकेच्या पातळीवर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर पक्षीय बलाबल कसं आहे, याचे आडाखे बांधून उमेदवार दिले जातील. आता या सगळ्याचा अभ्यास करताना मी जसं म्हणालो, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकनाथ शिंदे नगर परिषद आणि या निवडणुकीत 2 नंबरला होते. अजित पवार 3 नंबरला होते. पण महापालिकांच्या पातळीवर अजित पवारांच्या पक्षाची थोडी कामगिरी चांगली आहे काही ठिकाणी. मग त्या प्रमाणात त्यांचा उमेदवार येऊ शकतो. हे सगळं कॅल्क्युलेशन करून आताच्या विधान परिषदेच्या कॉन्स्टिट्यूशन मधनं कोण रिटायर होतंय आणि ती जागा आपण राखू शकतो का? हे त्या 18 जागांसाठीचा हिशोब मांडावा लागेल. आता तो मांडण्यात कोणाकडे तज्ञता आहे? तर अर्थातच आता भारतीय जनता पक्षाला सगळीकडे पुढावा असल्यामुळे त्यांची शक्यता अधिक आहे विजयाची. म्हणून ज्यांचा ताकद राजकीय कमी झालेली आहे, त्या लोकांनी जर सामोपचाराने घेतलं निवडणुकीला, तर त्यांचं नुकसान कमी होईल तुलनेने. आणि काही ठिकाणी अगदी कारण काय झालंय, की आज राज्यामध्ये काँग्रेस जवळपास सगळीकडे हद्दपार झाली अशी परिस्थिती आहे. भाजपचा अश्वमेध सगळीकडे वारू गेलेला आहे, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर. आणि त्यामुळे तिथे ज्या ठिकाणचा माणूस रिटायर होणार आहे आणि जिची मतं महत्वाची आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांची, ते लक्षात घेऊन ते कॉम्बिनेशन करणं हे निवडणुकीची रणनीती 24 तास निवडणुका लढणारा पक्ष म्हणून भाजपकडे पुढावा जास्ती आहे. ॲडव्हान्टेज भाजप अशी स्थिती आहे. पण याचा अर्थ सगळीकडे ते जिंकून येतील निर्विवाद असं नाही. म्हणून निवडणूक बिनविरोध जर सगळ्यांनी मिळून केली तर बिनविरोध होईल आणि ती शक्यता थोडीशी कमी वाटते. चिटपूट ठिकाणी काहीतरी फोडाफोडी किंवा काहीतरी होईल आणि त्याच्यात कोणाचं नाक कापलं जाईल हे आपल्याला थोडंसं प्रचाराच्या पुढे गेलं म्हणजे काय 1 तारखेपर्यंत ते अर्ज छाननी वगैरे होईल आणि 18ला मतदान आणि 22ला निकाल आहे. तर 18 आणि 22च्या मध्ये मला वाटतं आपण 2 एपिसोड करू. त्याच्यात पहिला जो होईल पुढच्या आठवड्यातला, त्यावेळेला हे थोडंसं स्पष्ट होईल आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात खूपसं स्पष्ट होईल असं मला वाटतं. बरोबर आहे. 16 जागांच्या निवडणुका होतात आणि एक 17वी जागा चंद्रशेखर बावनकुळे जे विधान परिषद सदस्य होते त्यांनी ते त्यांनी विधानसभेवरती आता निवडून राजीनामा गेलेत. दिला. त्यामुळे त्यांची एक जागा तिथे रिक्त झाली. अशा टोटल 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. आपण थोडंसं पुढे सरकूया. मी आता म्हटलं त्याप्रमाणे महायुतीमध्ये संघर्ष होण्याची शक्यता जी विधान परिषदेमध्ये दिसते आहे, म्हणजे त्याला आपण आता नाकारता येणार नाही. ती संघर्ष होण्याची शक्यता आता खुलेआमपणे मुख्यमंत्री पदासाठी होताना आपल्याला दिसते आहे. एकीकडे बच्चू कडूंना ज्या वेळेला विदर्भामध्ये स्ट्रॉंग नेता शिवसेनेला हवा होता म्हणून एकनाथ शिंदेनी आपल्या पक्षामध्ये घेतलं. त्याचबरोबर तिकडे सुनेत्रा पवार जेव्हा पोटनिवडणूक लढवत होते तेव्हापासून त्यांनी म्हणजे सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अजितदादांची राहिलेली अपूर्ण इच्छा पूर्ण करावी आणि इकडे बच्चू कडूंनी आपण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा पद्धतीचा एक धोशा लावलेला आहे दोन्ही बाजूनी. आणि यातून महायुतीतला संघर्ष अधिक तीव्र होत जाताना दिसतोय की काय अशा पद्धतीचं वातावरण दिसतंय आणि तो संघर्ष तीव्र होणार आहे. 235च्या आसपास त्यांना जागा मिळाल्या होत्या. मात्र जितक्या जागा अधिक तितके प्रॉब्लेम जास्त हे लक्षात घेण्यासारखी आवश्यकता आहे. कारण विरोधक म्हणजे एखादी बोट बुडवण्याकरता बाहेरच्या माणसांची गरजच लागत नाही ना. आतला माणूसच ती बोट लवकर बुडवतो. अशा पद्धतीचं एक जी म्हण आहे त्याप्रमाणे हे महायुतीचं काही चाललेलं आहे की काय? एकंदरीत असं चित्र आहे. तुम्हाला काय वाटतं? हे बघा आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती बऱ्याचदा होत असते असं म्हणतात. हिस्ट्री रिपीट्स. तसं 99 पासून म्हणजे 1999 ते 2014 काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार राज्यात होतं. आणि त्यांच्यात मुळात शरद पवारांनी 1-2 वेळेला म्हणजे 99ला जास्ती आमदार होते म्हणून
आणि 2004ला राष्ट्रवादी जे असते असूनही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं म्हणून त्या 15 वर्षात कायम मुख्यमंत्री हा काँग्रेसचा राहिला. आता त्याच्या मागे शरद पवारांचं काय राजकारण होतं हे कळायला मार्ग नाही. कारण ते त्यांचं राजकारण लगेच कळत नाही. काही काळाने कळतं. तसं 15 वर्षामध्ये त्यांच्यात धुसफूस नव्हती का? होती. वेगळ्या पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत स्पर्धा होती. तीच स्पर्धा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे कमळाबाई असा उल्लेख बाळासाहेब ठाकरे करायचे, हिणवायचे. तिथपासून ते आता भाजप खूप बलाढ्य पक्ष झाला आणि शिवसेनेचे 2 तुकडे झाले. इथपर्यंतचा प्रवास झाला. त्यामुळे या सगळ्या प्रवासामध्ये आता तुम्ही जे म्हणताय, तो महायुतीतला सत्ता संघर्ष किंवा अंतर्गत संघर्ष आहे का? तर आहे, तो असतो. पण ज्या वेळेला सत्तेवर असणाऱ्या पक्षातल्या संघर्षाचा आपण विचार करतो, त्यावेळेला कुठल्याही मोठ्या पदावरची माणसं या प्रकारची विधानं करत नाहीत. म्हणजे एकनाथ शिंदे कधीही मला मुख्यमंत्री व्हायचं लगेच असं म्हणणार नाही. अजित पवारांना तर अतिशय भान होतं जमिनीवरचं. त्यामुळे ते कायम त्यांना जर कधी छेडलं पत्रकार किंवा कुणी, की "बाबा काय दादा तुम्हाला मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं का?" वगैरे. तर ते काय म्हणायचे म्हणजे त्यांच्या स्टाईलनी सांगतो, "अरे येड्या मला लाख वाटेल. मला काय वाटत नाही का?" पण ते येड्या-बिड्या असं म्हणजे गमतीत म्हणायचे म्हणजे मित्रासारखं पत्रकारांना. "अरे येड्या" आणि मग पुढे एक वास्तव सांगायचे, की जे राजकीय वास्तव आहे. ते काय आहे? तर ज्याच्याकडे 145 आमदार आहेत, संख्याबळ जमवू शकतो, तो मुख्यमंत्री होतो. हे महाराष्ट्रातलं वास्तव आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचं 288 आमदारांची विधानसभा असल्यामुळे ज्याच्याकडे 145 बळ आहे, तो मुख्यमंत्री होईल. आता आज भाजपकडे 145 बळ नाही. पण तो सगळ्यात मोठा पक्ष आहे 132-133 जागांचा. त्यामुळे राष्ट्रवादी असेल अजित पवारांची किंवा एकनाथ शिंदेचा शिवसेना असेल, या दोघांनाही मुख्यमंत्री होण्याचं म्हणजे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाने केलं हे उघड आहे ना, 2.25 वर्ष. ते काय म्हणजे त्यांची ताकद आहे का? तर आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं म्हणूनच त्याचं रिवॉर्ड त्यांना मिळालं. पण आपण स्वतःच्या बळावर होऊ शकत नाही, हे तिन्ही पक्षांना माहिती म्हणून तर तिघं एकत्र आलेत. म्हणजे तिघांचीही मजबुरी आहे, म्हणून तिघं सत्तेत एकत्र आहेत. पण तुम्ही म्हणता तसा सत्ता संघर्ष असला आणि त्या नेत्यांच्या फॉलोअर्सनी म्हटलं, की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं आम्हाला वाटतं. तरी अजित पवारांना जसं भान होतं तसं एकनाथ शिंदेंना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे वेडी-वाकडी विधानं करणार नाहीत. पण बच्चू कडू हे आपण म्हणतो ना, की जुम्मे-जुम्मे म्हणतात तसं ताजे-ताजे एकनाथ शिंदेच्या पक्षात आलेत. त्यांना विधान परिषद दिली आहे. त्यामुळे एकीकडे ते मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करीन सांगतात. दिव्यांगांसाठी आता त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यासाठी त्यांचं 4 महिन्याचं मानधन बाटगा सरकार अधिक देईल कडवा म्हटलं. असतो. हां, बाटगा अधिक कडवा असतो या न्यायाने आत्ता त्यांना बच्चू कडूंना आपली एकनाथ शिंदेच्या प्रती असलेली निष्ठा जास्ती दाखवण्याची गरज आहे. तरच उद्याला त्यांना काहीतरी राज्यमंत्रीपद वगैरे मिळेल आणि त्यासाठी ते म्हणतायत, की मुख्यमंत्री हे केल्याशिवाय एकनाथ शिंदेंना मी स्वस्थ बसणार नाही. जसं संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना करून दाखवलं ना मुख्यमंत्री. हे कुणी नाकारत नाही ना. म्हणजे संजय राऊत हे त्यांच्या पक्षासाठी ज्या प्रकारचं काम करतात, भले आवडो न आवडो कोणालाही, ते करतात ना निष्ठेने. तसं बच्चू कडू आज एकनाथ शिंदेचे निष्ठावाले हनुमान व्हायला तयार असतील, तर हा त्यांचा प्रश्न आहे आणि तो त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं म्हणणं, हे त्यांचे विरोधक जे असतील किंवा एकनाथ शिंदेचे जास्ती जवळचे असतील, त्यांना ती चाटुकारिता किंवा चाटेगिरी वाटेल. पण त्यांनी आपल्या नेत्याला मुख्यमंत्री करायचं, त्याला केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही म्हणणं, हे नेत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे. या पलीकडे काय नाही. राजकीय वास्तव हे आहे, की आत्ता येणाऱ्या 29च्या निवडणुकीपर्यंत तरी फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच लढतील, असं भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या नेत्यांनी वारंवार स्पष्ट केलं. तिथे सत्ता बदल होईल, अशी घटना आत्ता तरी महाराष्ट्रात घडताना दिसत नाही. दोन त्यामुळं हजार एकोणतीस राजकारणात ला काय होईल दोन सांगता येत नाही. दोन 2029 ला भाजपाने स्वबळाचा नारा दिलेला आहे. भाजप त्या दृष्टीने सगळा जाण्याचा प्रयत्न चालू असेल, त्यावेळेला ही शक्यता यांना आजमावून पाहता येतील का? किंवा एकंदरीत भाजपाला यांची गरज लागणार नाही? नाही भाजपाने स्वबळाचा नारा वगैरे दिला ना, तरी भाजपा लढेल महायुतीमध्येच, हे तुम्हाला सांगतो. निश्चितपणे. म्हणजे तिन्ही पक्ष वेगळे लढतील असं मला वाटत नाही. ती स्टेज आली असं आता वाटत नाही. पण एकनाथ शिंदेच्या बद्दल मुख्यमंत्री पदाचा दावा समजा बच्चू कडूंनी केला, त्यांना केल्याशिवाय मी स्वस्थ बसत नाही. तसं जय पवार बारामतीच्या बाय इलेक्शन म्हणजे पोटनिवडणुकीला असेंब्लीच्या आता बोलले, की म्हणजे लोकांची इच्छा असते म्हणतात मी लोकसभा लढावी. तसं पूर्वीपासनं अगदी गणपतीच्या मंडळातनं राजकारणात आलेले जे नेते आहेत, पुण्या-मुंबईतले. ते एखादी गोष्ट करायची असली, तर आपल्या वरिष्ठांना सांगताना त्यांना काही तसं धाडस नसतं. थेट डोळ्याला डोळा भिडवून सांगायचं, की माझी अशी मागणी आहे. मग ते काय म्हणतात, माझे पाठीराखे असं म्हणतात किंवा पोरं म्हणतात. पोरं म्हणतात आपण यंदा देखावा असा करू. म्हणजे काय पोरं म्हणतात म्हणून यंदा असं करूया. पोरं म्हणतात म्हणून तसं करूया. म्हणजे इच्छा नेत्याची असते, पण वरचा नेता रागावला तर मग ते पोरांचं. म्हणजे थोडक्यात जसं राहुल गांधींचं आहे ना, की निवडणुका हारल्या त्या राज्यात, की ते तिथल्या पक्ष संघटनेचं अपयश आणि जिंकून आले तर राहुल हे गांधींचं यश.
हे तसं सगळं तो सुरू प्रकार असताना असतो. काल म्हणून जय पवारांनी हे सगळं म्हणलं सुरू माझ्या आईला असताना मुख्यमंत्री करायचं, त्यात गैर नाही काही. हे सगळं सुरू असताना काल पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. पण पार्थ पवारांनी जी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे ना, तर त्याला अनेक पदर आहेत. त्याचं कारण असं, की आत्ता ज्या बातम्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत भांडणांच्या किंवा मतभेदांच्या येत आहेत, त्यात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव, म्हणजे त्यांचं पदाधिकारी म्हणून नाव निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात उल्लेख केलेला नाही. म्हणजे तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय पातळीवर कार्याध्यक्ष आहेत. पण या दोघांची नावं नुसतं राज्यसभा सदस्य एमपी आणि लोकसभा एमपी अशी त्या पत्रात दिलीत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या. म्हणजे पक्षामध्ये यांचं स्थान फक्त लोकसभा संसद किंवा लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य इतकंच आहे, असं भासवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाला केला गेलाय. म्हणून असंतोष निर्माण झाला आणि मग माध्यमांमध्ये बातम्या आल्या, की या दोघांना वगळलं पदाधिकारी म्हणून. मग सुनेत्रा पवारांनी सांगितलं ही टायपिंग मिस्टेक आहे. म्हणजे बघा तुम्ही, त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या किंवा राष्ट्रवादी पक्षाच्या. त्या म्हणतायत की निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये टायपिंग मिस्टेक झाली. आता असं सांगितलं जातं आतल्या नेत्यांकडनं, की हे सगळं पार्थ पवारांनी केलंय आणि पार्थ पवार सुनेत्रा पवारांचं ऐकत नाहीत, अशा प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या. या सगळ्या बॅकड्रॉपवर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी फडणवीसांची चर्चा केली. आता मग सुनेत्रा पवारांचा पक्ष फुटतो का, याच्याविषयी मागच्या आठवड्यात आपण चर्चा केली. तेव्हा मी म्हणालो होतो, की कुठल्याही परिस्थितीत ते पक्ष फुटेल असं मला वाटत नाही. शरद पवारांनी चुचकारलं तटकरे आणि प्रफुल्ल पटेल कार्यक्षम आहेत वगैरे असं म्हणून. पण तेही पक्ष सोडणार नाहीत, त्यांना बाहेर काढणार नाहीत. ते पुढे जातील का, हे आपण बघू पुढे असं म्हटलंय. आज तरी ते जातील असं दिसत नाही. त्यामुळे कदाचित पार्थ पवारांनी फडणवीसांची भेट घेतलीये, ती याच गोष्टीसाठी घेतली असेल, की असा काही रोल नाही आणि मग त्यांना कदाचित फडणवीस समजावून सांगतील. आता पार्थ पवार हे म्हणजे अजित पवार हयात असताना सुद्धा कोणाचं ऐकणारे तसे चिरंजीव नव्हते. परंतु आता ते राज्यसभेचे खासदार झालेत. त्यांना आपल्या पक्षाची जबाबदारी आहे. त्यातनं ते काही शिकले असतील तर बघूया. आणि समजा त्यांनी काही दुर्विचार केला किंवा चुकीची पावलं उचलली तर त्यांच्या पक्षाला भोगायला लागतील. आज तरी फडणवीसांना ते भेटलेत, तर सांगेन गोष्टी युक्तीच्या चार किंवा अनुभवाच्या 4 गोष्टी सांगेन बाबा. तर सुनेत्रा पवारांना जो काही पाठिंबा दिलेला आहे भारतीय जनता पक्षाने, भारतीय जनता पक्षाच्या राजकीय गरजेपोटी. मी पुन्हा सांगतो 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात 2 राष्ट्रवादी राहाव्यात, राज्यात 2 शिवसेना राहाव्यात, ही भारतीय जनता पक्षाची गरज आहे. भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या बरोबर 145 मिळवण्याची आत्ता तरी खात्री वाटत नाही. म्हणून सुनेत्रा पवारांचा पक्ष फोडणार नाही, त्यातनं कोणी आले तर आमच्या पक्षात घेणार नाही, हे फडणवीसांनी जाहीर केलंय. म्हणून तुमचा पक्ष कसा हँडल करा, हे मौलिक मार्गदर्शन कदाचित देण्यासाठी फडणवीसांनी बोलवलं असावं पार्थ पवारांना किंवा पार्थ पवारांनी आपण अडचणीत आहोत तर मदत मागितली असेल सल्ल्याची, ती घ्यायला पार्थ पवार गेले असतील तर तो फडणवीसांना दिला असेल. इतकाच त्या भेटीचा अर्थ आहे, त्या पलीकडे अर्थ नाही. चला, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपण एवढाच त्या भेटीचा अर्थ आहे असं गृहीत धरूया. सांगेन युक्तीच्या गोष्टी 4 असं जे तुम्ही म्हणालात, त्याप्रमाणे फडणवीस प्रत्येकाला युक्तीच्या 4 गोष्टी सांगत चाललेले आहेत. मग ते कधी जरांगेंना सांगतात, कधी एकनाथ शिंदेना सांगतात, कधी सुनेत्रा पवारांना सांगतात. पूर्वी अजित पवारांना सांगायचे, आता त्यांनी पार्थ पवारांना सांगितलेला दिसतायत. एकंदरीतच या सगळ्या राजकारणातून फडणवीस आपल्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण चालवत आहेत. अशा पद्धतीचा एक समज राजकारणामध्ये दृढ होत चाललेला आहे आणि हळूहळू फडणवीसच राज्याचे एकमेव नेते राहिलेले आहेत, अशीच सध्या घडीला परिस्थिती निर्माण झालेली आहे. मंडळी, या सगळ्यातून तुम्ही पाहिलं, आपण ही जी काही सगळी चर्चा पाहिली, या सगळ्या चर्चेतून तुम्हाला ज्या काही गोष्टी तुम्हाला तुमच्या दृष्टीने महत्वाच्या वाटतात त्या तुम्ही घ्यायच्या आहेत, त्या तुम्हाला कशा वाटल्या आहेत हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन जरूर सांगायचे आहेत. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.